गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि विजय अध्याय 17. श्री गणेशाय नमः. जय जय गोवणधरधारा हे कंसारे पुतना प्राण प्रहरणा मधुकैटभ भारे मुरमर्दना गोपी रंजना गोपतो तुझ्या ठाई चित्त जडे तरी सुख दुःख समूळ झडे चिन्मय पद हातात चढे न पडे साकडे कदाही आपुल्या कार्या लागी प्राणी सादर सदा दीन यमनी तैसे प्रीती धरील हरिभजनी तरील बंधन मग कैसे धन इच्छा अंतरी धरुणी भाग्यवंताशी स्तविती जनी तैसे गोडी लागे हरिचरणी तरी बंधन मग कैसे राज्य भांडार का वृत्ती जाता प्राणी सायस करती तैसे हरिप्राप्तीचे झगडते तरी बंधने मग कैसे वाढावया वंश संतान करती लोक बहु अनुष्ठान तैसे कृष्णापायी जडे मन तरी बंधन मग कैसे खोळंबेल लग्न घडी म्हणून संकटी घालली उडी तैसे कृष्ण भजनी धरिता गोडी तरी बंधन मग कैसे एकुलत्या पुत्रासी होता व्यथा वैद्य शोधू धावती माता पिता तैसा हरिपदी कळवळा जडता तरी बंधन मग कैसे जैसा काशुधाक्रांत पाणी उष्ण काळी उदक धुंडी वनी तैसा आवडे चक्रपाणी तरी बंधन मग कैचे की अबल्या कन्या परदेशी दुरी परी तिचे मन सदा माहेरी तैशेची वज्रभूषणी आवडे धरी तरी बंधन मग कैसे आशो षोडशाध्यायी कथा ऋषी पत्न्या कृष्णनाथा अन्न अर्पणीया तत्वता अश्मापती पातल्या या उपरी एके दिनी वृंदावनी शारंगपाणी शरकालीच्या यामिनी निशामनी निर्मल दिसे अंबर निलवर्ण सोज्वळ अणुमात्र दिसे जलद पलट शोभया मानवन निर्मळ मलिया नीळ झुकतसे चूत कडंब वृक्ष थोर जाई जुई चंपक औदुंबर दाळंबी पोकळी परिकर केळी नारळ डोलताती फणसांजेर रंताजन बकुल मोगरे जांभळी कांचन सदा वृक्षे भेदित गेले गगन आत सूर्यकिरण न दिसे रावे सोवळ्या हंस मयूर चातके बदके जवादी मांजर कस्तुरी मृग सारसे सुंदर चक्रवाके खेळती ऐशियावनी चांदणे यामिनी पाहुणे या शारंग पाणी पावा वाजवी कैवल्यदानी वृंदावनी तेवदा श्रीकृष्ण परब्रह्म निर्मळ सगुण रूप अतिवेल्हाळ जो सजल जल जल वर्णन तामाळ नीर परम मंगलदायक जो सावळे सुहास्य वदन आकर्ण विशाळ राजीव नयन मुरळी वाजवी छंदे करुण आन घन घन श्रीकृष्ण कोट्यान कोटू मीन केतन ओवाळी जे मुखचंद्रावरुण पूर्ण कामरमारमण मोहिले मन गोपिकांचे ऐकून मुरळीची ध्वनी वेदल्या गोकुळीच्या नितंबनी देह गेह सगळ विसरुनी निगत्यावनी हरिपाहू नाना शास्त्राचे श्रवण हे करती ते गोदोहन गोपी ते सकळ टाकून निगती मनमोहना पहावया सारा सार विचारणा एकीने आरंभिले घुसळना ते सोडून जनार्दना पहावया चालली नाना इंद्रियाची वृत्ती तीच बाळे घरी टाकती हरिपद पहावया धावती प्रेमचित्ती न सावरे नाना तीर्थ पर्याटन न सांडिती जे नाहन सुवंडिले जे प्रपंच वसन शरीर नग्न नाठवे नानाव्रते तपे चोखनी एक बैसली शिरी लावुनी एकताचे मुरळी ध्वनी जात कामिनी तैशीचे वायुधरणा अष्टांग साधन हे चिकरत होती भोजन हे तैसेची साधुन खंगजाक्षी चालली प्रवृत्तीचे अलंकार एक लेऊ विसरली सुंदर लज्जे बुंधीचे परिकर सोडून सत्वर चालली एक पडली कर्मजाळी स्वयंपाक करतसे सोवळी मनी आठवता मूर्ती सावळी जायवेल धाळी सत्वर एक समाधी शेजे निजता कामिनी तो ऐकरी मुरळीचा ध्वनी समाधीहून गोड हरिचरणी जात कामिनी सोडून या नाना साधने दळणधंदा सोडून चालल्या एक मुग्धा एक सोडून या वाद प्रतिवादा ब्रह्मानंद पाहो जाय ऐशा गोपी चालल्या समस्त कृष्णचरणी झाल्या आसक्त वृंदावनी पावा वाजवित ऐकून निश्चित धावती असंख्य गोपीचे मंडळी वेगे आली हरी जवळी भोवता वेष्टी लावण माळी गोपी सकळी मिळून या हरी म्हणे तयाते सोडून या गृहधर्माते टाकून या निजपती ते किमर्थ येथे पातला आपला पती तो ईश्वर मानू भजावा निरंतर ऐसे ऐकता काणे उत्तर गोपी सद्गती जाहल्या आहा मंगल हमा श्रीकृष्णा आम्हा सोडून
सोडून संसार तृष्णा, शरण आलो तुझी या चरणा, तू या वचना बोलसे. अद्वय दृष्टी पाहिले जरी, तुझी अससी पतीचे अंतरी, तेही तुची मुरारी, ऐकता पुतनारी हसतसे. त्याचा अंतर्भाव जाणोनी, वश झाला मोक्षदानी, रासमंडळ रचोणे चक्रपाणी खेळतसे. जैसिका ओविली माळ, सुवर्णमणी आणि इंद्रनीळ, एक गोपी एक घननीळ, हस्त धरती परस्परे. तप्त कांचन वर्णन गोपी बाळा, मध्ये इंद्रनीळ घन सावळा, ह्या वेदश्रुती निर्मळा, हरिरूपी जडला हो. एक गोपी एक कृष्ण, परस्परे स्कंदी हात ठेवून, नृत्य करते ते पाहता तल्लीन. अष्टनायिका पै होती, गाती सुरस स्वस्वर, ऐकता तथस्थ होती किन्नर. जगतवंद गात मधुर, प्राणी चराचर विकस्मित, दिव्य मोती यांचे हार पूर्ण, गोपीच्या गळा दिसती सुवर्णवर्ण, तीच मोते ते इंद्रनीळ समान, हरी गळा शोभती. असंख्य रूपे धरुणी हरी, नाचत गोपिका माझारी, पाचूचे पदके हृदयावरी, झळकता ती सर्वांच्या. षोडश कळी नक्षत्र नायका, दिसे अत्यंत आल्हादकारका, यमुना पूललीन भूमीवर देखा, रास सुरेख मांडिला. श्रक्काल परमसुंदर, कुमिदिनीवरी ऋणधती भ्रमर, येत सुगंधमलय समीर, सकळ तरुवरे फुलले हो. जैसा विद्युतचा भार गगनी, तैसाची तळपती दिव्य कामिनी, तेथेचे दिव्य सुवासे करुणी, दाही दिशा दाटल्या. जेथे गोपीसी वाटती, की मजपासी आहे से भगवंत, की परितयांशी रूपाशी नाही अंत. विश्वांभर जगतात्मा, गौरवर्ण खंजरी नायक नयना, मध्येच घननीळ वैकुंठ राना, जेथे गोपीस वाटे जाना, की मीच श्रीकृष्ण भोगिते. कृष्ण जलदवर्ण साजिरा, माझी सौदामणी त्या सुंदरा, की त्या सुवर्णलतिका परिकरा, सुकल्या कमळानेची, त्याचे पूर्ण काम पुरवित. श्रीरंग नारद वर्षत, की श्रीकृष्णनाथ नक्षत्रनाथ, गोपी उड्डागण शोभते, की श्रीकृष्ण वारसमणी, बहुतेक करणे नितंबनी, प्रतिभासते मित्र कन्या जीवनी, तैशीच तेथे तळपती. गोपीचे कुंडले आणि नयन, हेची प्रतिबिंब तळपती मीन, गोपी कुच हेची तारक घेऊन, मीन केतन पोहतसे. की त्या वना माझी सुंदर, अनगयाची उनिवृपवर, केश कुसुम वर्तुळाकार, हेची छत्र तयांचे ये. मस पाडलीचे ते पुष्पे परिकर, हेची माळा बांधिला तृणवार, केतकीचे पुष्पांतील भृगुपुत्र, तो चिकूत निरकरी, की केतकी पत्रे थोर थोर, हाच एका करत परम तीव्र, मस्तकी घालून या भार. व कवरती विषया परी, असो नाचता रासमंडळी, गोपी मुखा लावीर वनमाळी, तांबूल घाली मुख कमळी, सुखी वेल्लाळी होती त्या. जे जे कामिनीचे जैसे मन, तैसेच होय जगन्मोहन, हिची आंतरकला देखून, करुणी स्तवन सुखी करे. चंदने चर्चिले हस्त, गोपीच्या कुचयोगे ठेवित, क्षणाशनी चुंबन देत, नाचत नाचत तया ते. ऐशा नाचत्या भागल्या कामिनी, हरिकंठी मिठी घालुनी, मग सुरत योध्या लागुनी, शुकशयनी प्रवर्तल्या. पूर्ण काम रमानाथ, सर्वांची पूर्वी मनोरथ, जेते भावी अनमनात, सुख समस्त मिच भोगी. गोपीच्या वदने दूरी, श्रमबिंदू देखताची हरी, पुसूनी आपुल्या पितांबरी, मन हरी तयांचे. गोपीचे कुच कुंकुमे चर्चित, हरी अंगी त्या समुद्रा उमटत, कस्तुरी मळवट पुसत, मुख चंबुती परस्परे. हृदयगंधी कुचुंबीच्या, हस्ते तुटल्या जगदुद्धार्या, निऱ्या फेडिल्या नारीच्या, तारिल्या साच कामिनी, सेविता हरीचे अधरामृत. गोपीचा काम दुनावत, अंगीच्या चंदन समस्त, ठाई ठाई पुसतसे. गोपीच्या नेत्रीचे अंजने, हरून गेले निरंजने, कुच ग्रहणे जगज्जेवने, अधर रंग हरियले. ऐसा क्रीडा करता वनमाळी, घर्म पातिल्या ते वेल्हाळी, मग रिंगुणी उन्हाजवळी, विचित्र खेळ खेळती. तो एक बोलती कामनी, चला मागोती क्रीडोवनी, याचे वचने मानी चक्रपाणी, पूर्ण काम म्हणून या. आनंदे गोपीशी क्रीडिता, श्रम एक न वाटेची कृष्णनाथा, जो महाराज ते उध्वरेता. ब्रह्मचारी निर्वाण, अष्टवर्षीची मूर्ती, वीर्यासी नाही अधोगती, लीला कौतुक यदुपती, भक्ता लागे धावतसे. जे का विषय परजन, ते करती लीला श्रवण,
तेन करती लीला श्रवण त्यांसी शृंगारस दावून वेधीमन आपणाकडे क्षणमासाची करुणी राती उद्धरिला ते काम भोगे युवती त्या कथा वाचिता जन उद्धरते गोपी न तरती कैसे पा ज्याची ज्याशी रसाची प्रीती ते ते दावून उद्धरते श्रीपती नवरस लीला नवविध भक्ती दावी यदुपती तारावया गोपीशी क्रीडला यादवेंद्र त्यापणे तयांशी करू पाहती जे नर ते केवल ज्ञान पामर नरक घोर भोगते कृष्णे केले विषापान त्यासी अनुमात्र न करावे सेवन हरिणे उचलला गोवर्धन त्यासी जडपाषाण उचलेना कृष्णे महाअग्नी केला प्राशन त्यावरी पडता स्फुलंग घेऊन दुरी पळता भेऊन हरिसमान होमंती हरी भोगुनी अंत अनंत नारी शेखी ऊर्ध्वरिता ब्रह्मचारी त्याशी करू पाहती ते सरे तेचे भवपुरी बुडाले श्री समागमे इतर जन होती तेजोहीन कुललक्षण उद्धरेता जगन्मोहन सतेज पूर्ण सर्वदा कृष्ण केले परद्वार परशुरामे उडविले मातेचे शिर तैसेच करू म्हणती जे नर तेची पामर अभाग्य या लागे हरिपदी मद ठेवूनी करा रास क्रीडा श्रवण येणे तोषुणे जगज्जीवन निर्विषय करी निज भक्ता असो आता भगवान पुढील रसमंडळ रचून जे जे गोपीचे जैसे मन तैसे आपण होतसे एकी सकडेवरी घेऊनी दूर नेत एकांत स्थानी एकी कृष्णांगी शिर ठेवूनी श्रमोनी कामिनी निजतसे एक रुसली हरिवरी तीस समजावीत मुरारी एकीचे वदन कुरवाळीत करी मने तुझ पळवरी न विसंभे एकीच्या अंगावरी टाकुनी अंग प्रीतीने निजतसे श्रीरंग असंख्य रूपे धरुणी कोमालंग मनोभावे पुरससे एकीच्या नयनी अश्रू आले ते हरिने निज करी पुसले रमे होऊन भाग्यागळे गोपिकांचे वाटतसे एकी सिस्कंदी घेऊनी नेऊन निजविकी शयनी एकीचे मुखे तांबूल घालूने चक्रपाणी हरिमन असो ऐसा क्रीडता जगज्जीवन गोपीने धरला अभिमान म्हणती कृष्ण झाला आम्हाधीन बोले आम्हा वरतसे जो ब्रह्मादिकान पडे दृष्टी आम्ही तो वश केला जगज्जेठी या ज्याचे हृदय ध्यात ध्रुजटे तो घाले मिठी आमुच्या गळा आम्ही सकला माझी थोर आमचे वचन ऐके श्रीधर ऐसा अभिमान देखता मुरहर केले विचित्र ते भदा असंख्य रूपा सहित भगवान गुप्त झाला न लागता क्षण अभिमान छेदक मनमोहन त्यासे तुझे पण सोसेना गुप्त होताची भगवंत गोपी चमकल्या समस्त शोक करती अद्भुत आहा कृष्णात दिसेना षोडश कला युक्ता त्रिसुत चांदणे पडले घवघवीत वने उपवने गोपी शोधित कृष्ण प्राप्ती कारणे अगहाराचे उत्तम अतिउत्तमे घेऊन या कृष्ण नामे गोपी बहाती ते संग्रमे ज्याच्या वज्रनारे टाकून या नाना वृक्ष लागले वनी त्या लागी पुसती गजगामनी देखो देखिले चक्रपाणी सांगा आम्ही सत्वर जाये जुये चंपक वट जंबू पारिजातक त्यासी पुसते वैकुंठ नायक देखिले काय तुम्ही सांगा अश्वस्त बिल्व मंदार फणस कुतक दंब अंजीर तयासी पुसती श्रीधर देखिला का सांगा पा केळी नारळी पोखळी बकुल रत्नांजने राज आवळी यासी पुसती वनमाळी देखिला काय सांगा पा अगर तगर कांचन पाडळी देवधर अर्जुन तयासी पुसता ती जगन्मोहन देखिला काय सांग पा खरजरी दाळिंबे महाळुंग खजरी खरपणी माती लुंग त्याशी पुसती श्रीरंग देखिला काय सांगा पा जपा शतपत्र मालती मोगरे करवीर श्रीवंती तयासी पुसती जगतपती देखिला काय सांगा पा तुलसीच पुसती सुंदरी तुझ वर प्रीती करी मुरारी सखे तू देखिली पुतनारे तरी सांगा महाते भ्रमरा तू कृष्ण वर्णन देखिले काय मनमोहन तो जगद्वंदा आम्हा सोडून कोठे गेला ने नवे मयुरासी पुसती नारी तुझे पुच्छे खोवले शिरी कोवले तुआ कंसारी देखिला काय सांगे वो वनी किरडेता राजहंस तयासे पुसता परमपुष चातके चक्रवासे सारस ऋषिकेशी पुस्ती पे बकबदम काक राजवा कस्तुरी मृगनकुल सावळा देखिले काय सावळिया विलसिया डोळा साते ऐसे गोपी बहुशिनती दाही दिशा विलोकते अनंत नामे ते आळवेते परिश्रीपती दिसेना तो पदमुद्रा देखिल्या नयनी कडेवर घेऊन गेली एक कामिनी तिची
तिची आपली हाते घातलेली बेणी तीही चिन्हे दिसताते. तिने तोडिले पुष्पाते टाचा उमटल्या नाही येथे. उंच होऊन या ऊर्ध्व हस्ते अरगळ कळिका तोडिल्या. त्याची शेजर चुनीवरी भोगिला चक्रपाणी देखी त्या शोभिले कामने मत्सरे मणी संतप्त. 30 खांदी घेऊन पुढे गेला मोक्षदानी टाचा बळे रुतल्या धरणे तन्हे तोही ओळखते. तो तिनेही गर्व केला तिसही हारी टाकून गेला. तळमळीत बैसली बाळा म्हणती गोपी तियेचे एकांती भोगुणी हरी शेखी पाडली स्वनांतरी ऐसा अभिमानी गोपणारी हरिचरण दुरावल्या. अंतरी असता यागवेंद्र व्यर्थ शोधती गिरिकंदर जवळी असेल रत्नपरिकर जन्मांदा सेने नावे नाभिसिया सुने कस्तुरी व्यर्थ मृग हिंडे वर्णांतरी किंवा दारिद्र्याचे द्वारे निधाना सुने न दिसे की कोणी एक बला दिव्य मुक्त असे तिची गळा व्यर्थ लोकाशी गला वेळहळा पडे मुक्त गेले म्हणून 2, 3, 5 ठाई कृष्ण न दिसे तेथे काही शेखी 10, 11 पाही शोधल्या न सापडे शोधल्या 5, 17, 25 दृष्टी न पडे रमाविलास शोधून पाहिली 36 परमपुरुष न सापडे श्रेष्ठ निवडल्या 4 जणी आम्ही म्हणती आम्ही जाऊ चक्रपाणी तो त्या नेती म्हणून लाजून झाल्या ततस्त आणि एक 6 जणी जैसा दुंडोनी आसती विश्वाधीशा बहुत तार्तिका डोळसा लाजून या परतल्या 18 जणी नवरसेविका दुंडो म्हणती रमा नायका त्याचेही सरला आवाका लाजोनी उग्या राहिल्या. आणि एक 18 जणी निराळ्या फुटल्या 4 जणी शोधती ती 12, 16 कामिने गदा पाणी न सापडे 12, 16, 14 नारी 64 दावेती कळा कुसरी त्यासही वेगळा कसारी ना ठळे संसारी लोकाते एक म्हणती आम्ही धनवंता वश करू कृष्णनाथा याची पर्याभिमानाने तत्वता नाडल्या बहुत कामनी एक बलवंत म्हणविती एक विद्यामध्ये ती मुसमुसती हाती गेला श्रीपती तो निश्चितीने नावे एक दावेती नाना कळा तितक्याच झाल्या विकळा नेनती ब्रह्मानंद निर्मळा कळा विकळा तितक्याही नाना तपे घोरवणे एक करती वादांबुज प्रशासने एक दावेती पंचाग्न साधने परिचक जीवन दुरावला विधी निषेध कर्मजाळ घोर एक चढती हाची डोंगर शोधिला नग्न मौनी जटाधार परिश्रीधर दुरावला एक अष्टांग साधने दावेती षटचक्रा कडे रे वेंगती परम वेग एक धुंडती परिय दुपती दुरावला जो करिता साधन तो खवळले अभिमान दुरावला नारायण आवला खून नेनते मग सर्व गोपी होऊनी गोळा आठवणी श्रीकृष्ण लीला दावती नाना कौतुक कळा ते अंगी आपुल्या करून या एक होय उखळ दुजी होय कृष्ण वेल्हाळ तिसी यशोदा घेऊन तत्काळ दावे बांधती कृष्णा ते दोघी यमलार्जुन वेगे होती वेगे एक माझी उखळ होऊनी एक रांगे एक कृष्ण होऊनी लिगे घरोघरी चोरीस एक यशोदा होऊनी बैसली एक गाराणे देती जवळी आवरी तुझा वनमाळे करिता कळी भोवसाल एकीने वस्त्राचा गुंडाळा करुनी नखी धरला मने गोवर्धन एक पुतना होऊन करवी स्तनपान कृष्णा ते सवेची शोषे म्हणून भूमीवर करी क्षयण एक वृंदावने रे वेणू होऊन वाजवित उभी राहे पेद्या सुडाम्या वडजा ज्या रीती ऐशे गोपी वेश दावेती गडियाचे कानी लागे श्रीपते गडे हो गोष्टी एकाईका चोरी जाऊ एके दिनी निजल्या अवघ्या गवळणी तुम्ही सराटे घेऊन पसरा पायत्या तयांच्या जवळी हो असो द्या मृतिका जरी जाग्या झाल्या गोपिका सराटे लपाये लागती देखा तो तुम्ही मृतिका टाका नयनी त्याच चोळीता जव नयनी तव तुम्ही पळारे येथुनी रात्री चोरीस गेले जरी पूर्ण तरी खडे घेऊन प्रवेशावे मौनाचे घ्यावे खडे टाकुनी शिंकी खडखडती आपण मग भ्याले काठिया टोचून छिद्र पाडून दूध प्यावे ऐसे बालकपणीचे भाव गोपी दावती लीला सर्व एक काला कैसा करे माधव तोही भाव दावेती कमला कर संवंगडे मध्येच तमलनील रूपडे सन्मुख कृष्ण दृष्टी पडेच हुकडे सकलांशे हरी सन्मुख देखता दृष्टी कोणासे न दिसे कृष्णाचे पाठी भक्ता सन्मुख जग जेठी समसमान सर्वदा ऐशा नाना लीला गोपिका अंगे करून दावती देखा कलिया मर्दनाचा भावनिका नाचुनी दावती त्याशेची अघ बक कैशी हरीने मारिला त्या आचरुणी दाविला लीला नंदप सर्प मुखाहुनी सापडविला तैशीची रीती दावते ऐशे बाललीला स्मरोणी
मागुती हरीसे धुंडती वनी आहा आत्मय रामाशा रंगपाणी आम्हासी वने टाकिले का तू नंदगृही जन्मलास गोपाळा म्हणून येथे राहिला कमळा गोकुळी सर्वांच्या सुख सोहळा तरी दुःख ते वेळी आम्हासी का जगतबंद्या ब्रह्मांड नायका दावी तुझ्या वदन शशंका का तू ते शिनविलीसी गोपिका सुखदायका श्रीरंगा तुझ हुडुकल्या येवनी बहुश्रमलो चक्रपाणी तुझ्या बटकी आम्ही होऊनी मौलवीन राबतो आम्हासी देऊनी भोगदान गुप्त झालासी तू मनमोहन सकलांसी आळामध्ये घालून दोर कापून गेलासी कालियासी तू आमर दिले सकळ गोकुळ सुखी राखिले गोपिकांसी का लोटून दिदले संकटार्णवी ये वेळी गोकुळ गळे गिळे न म्हणे सकळे आगासूर हे मने धरले त्यासे उभे चिरुणी आम्हासी रक्षले आता का गेला कठीण मन इंद्र वर्षिला ते शिलाधारी ते उचलून तुवा गोवर्धनगिरी आता कठीण चित्त मुरारी आम्हावरी का केले लोकविल्हारे निश्चितो तू म्हणविषी ते नंदसूत सकलांतरी तू साक्षीभूत मायातीत अगम्य तू क्षीरसागरी असता नारायण कमलोद्भव आणि पाकशासन हे तुझा आले ते पूर्वी क्षरण दैत्य माजले म्हणून या लागीचे यदुवंशी जगतात्मा अवतरलासी दृष्ट मारुण भक्त पडलेसी का आम्हासी उपेक्षले प्रकट होई तू झडकरी वरद हस्त तुझे कासारे ठेवून आमचे शिरी काम हरि अंतरीचा श्राब्धजी माझे प्रगटली कमला तिचा हस्त तू धरसे गोपाला याचे हस्ते घनेळा आमच्या हस्त धरी का हरी तू हसती बोलता बोलसी वचन आमुचे होय तेने गर्भच्छेदन प्रभूने अन्याय पाहून दंड करावा या त्यासाचे नख लागता जो पडणार त्याचे कायसा पाहिजे कुठार वाते का कमळीने का पेथरतर टीवरी वज्र कैसाया भगने बैसले पात्रावरी की समर्थे घातिले जरी बाहेरी तरी त्या ते भगनाचे ते मुरारी काय चालो सांगपा सुखाचे हे परमरजनी तैसे ऐसे आम्हाशी भोगविले मनी परिकर्माचे दुर्धर करणे सांडिले वनी आम्हा ते सुरभी काढिता थोर ते शेराचे चके चिके फिरले पात्र की दुरावता ते नव पंकज नेत्र कर्म विचित्र ओढविले सुरत रोजडजवळी बागावयासी याचकाला धावूनिया तो तेने ते शुक्ल काष्ट घेऊन या मग तया मारिले गंगेचे ठावणे दि समुद्र तरी पुढे काय त्याचा विचार जलचरावरी कोपले नीर तरी गती पुढे कायसे दुग्ध मधु घृतकासारी जाण जलसरे सोडती त्या गती प्राण त्यासी गती नाही उदका विना आम्ही शरण तैसा तुझ माता बालकासी पाये लोटी तरी न चरणाचे घाले मिटी भवन सुंदरा जगजेटी आम्ही तैसा तुझ लागे सुधारसाची आस धरिता विषय केवळ हो हाता करुणा सागरावरी तत्वता लहरी क्रूर आली का माते नेण्या आहेत तान्ह्याला विष दिदले पित्याने पुत्राशी विकियले तारके कंसाशी लावणे ओसडले तरी शरण जावे कौनापासे राजे याचे सर्वस्व हरिले पाठिया राख्याने शिरछेदले गुप्त होऊन या गणनिळे तैसे केले आम्हासे ब्रह्मांडीपती यादव कुलदीपका दावी तुझ्या वदन शशंका आम्ही अन्यायाशी दासी तुझ्या गोपिका वज्रनायका पाववेगे परमकुम सुकुमार तुझे चरण वने खुपती अकी कठीण पाषाण या लागे आमुचे प्राण कासा वीस होता ते त्याच्या चरणी सिंधुचरणी लुब्ध होऊन या झाली भ्रमरी तो चरण आमुचे हृदयांवरी श्री मुरारी ठेविका काम आमुच्या हृदय जीवनी त्याची कालिया मर्दी चक्रपाणी निष्काम करुणे तुझे चरणे ठेवी आम्ही निरंतर वियोगा न कळे तापलो तत्वता की तुझे अधरामृत पाजी रमानाथा मधुर वचनी आम्हासी आता बोले त्वरित येऊन या तुझ्या वियोग होताची जाण तत्काळ जातो आमचा प्राण परी तुझे कथामृत आठवून वाचलो जाण श्रीवरा संसार तापे जे संतप्त तुझ्या कथामृते ते सर्व निवत परी तुझी कथा आणि अमृत समान कदा न होते स्वर्गेचे राहणार देख ते म्हणतात ते अमृत क्षणिक तुझ्या कथामृती आस्था सकलिक धरती देव स्वर्गीचे जिव्हेवरी घालिता अमृत पळी भरीच गोड लागत परिश्रवण नयनासे तृप्त कदा न करी सर्वता तैसे नव्हे तुझी कथा वाचेशी गोड लागे गीत गाता श्रवणी आवडे श्रवण ऐकरता गोडे त्या गुणी विशेष नयनी पाहता तुझे ग्रंथ विशेष गोडी वाढत दावी कारणासमवेत अंतर तृप्त होते पे आपण तृप्त होणे अंतरी इतरासी आपणासी ऐसे करी ऐसे गोड कथा तुझी हरी दारी जना समस्त
हे. जैसे लोहाचे काडी आले ताडवी घालून रत्न जोखिले तुळाभार समसमान आले परी मोला आगळे रत्नके. ऐशी कथा आणि अमृत उगाच दावा दृष्टांत परी तुझी कथा अद्भुत. सुधारस तुच्छ तेथे काच आणि पाच निश्चित आजा आणि ऐरावत दीप आणि आदित्य समान कैसे होती पा. भक्त आणि निंदक श्रोत्रिय आणि हिंसक तैसे अमृत आणि कथा सुरेख समान नव्हे सर्वदा. याची कथामृते करुणी आम्ही वाचलो गोपकामिनी मनमोहना चक्रपाणी भेटो येऊनी सत्वर त्वरित येऊनी चक्रपाणी चरणा लावी आमचे स्तनी आधुरे वेनो वाजविसी धरुणे तोचे आदर सदैव वाटतो अखंड आदरामृत सेवी अवघ्या होणे थोर त्याचे पदी. ऐकता तुझे चरण दावे यासी महाकवी वर्णती हरी तुझे चरण न पडता दृष्टी युगास मन जाती त्रुटी. सुंदरा डोळसा जगत जेठी आम्ही ही पुढे तुझ लागे तुझे मुख पाहता नेनी पापण्या लावती क्षणाक्षणे त्यांना आवडती देत आम्हा लागुने. विक्षेप ध्याने करती ज्या तुझे लक्षिता श्रीमुख हरो सकळ संसार दुःख तेथे पापण्या विक्षेपकारक पापणी निश्चित त्या होती. पापणी विघ्न परम ध्याना आम्ही निंदतो चतुरानना. आहारे विधयता शहाण्या व्यर्थ पापण्या त्वा केल्या टाकुनी पती सुत बंधू जनका. तुझ पावलो कमल नायका हरी तो परम कपटी नाटक्या जवळी असता तुन दिससे. आहा श्रीरंगा आत्मय रामा निज भक्त काम कल्पद्रुमा पुराण पुरुषा परपूर्ण ब्रह्मा भेटूनी कामना पूर्वी तू. हरी तुझे देखता वक्षस्थळ मनी काम होय उतावेळ तू कोमालांगी घननिळ भेटता सकळ काम पुरे. आमची स्तनी परम कठीण अति कोमळ तुझे चरण तुझे करिता ते चरण संवाहन आमुचे मन भितसे. ऐसे पद तुझे कोमळ श्रीहरी हिंडते कोणे वनांतरी म्हणून गोपिका सुस्वरे रडता ती हरी कारणे. गळाला सकळ अभिमान अंतरी दृष्ट ठसावले ध्यान ऐसे जाणून श्रीकृष्ण एकाएकी प्रकटला. किरीट कुंडले वनमाळी अजानो बाहू कासे पितांबर किसला गोपी वाटे प्राण आला मग धाविणल्या त्यान सावरता. एक लागती हरिचरणी एक गळा दृढ मिठी घालुनी एक मुखी लक्षती नयने एक कामे करुणी विल्हाळ मागुती रसमंडाळे रचुनी सकाळांचे काम पुरुणी तो गवला दिनमने गेल्याने तमनी गोकुळा. क्षणमासाची करुणी रात्र भोगिल्या गोकुळीच्या युवती परिवीर्यास नाही अधोगती ऊर्ध्वरेत श्रीकृष्ण. ज्या गवळ्यांचे सुंदरी तितक्याच होत्या निज मंदरी. कृष्णे भोगविल्या बहुरात्री तेची नवल पैजाना तरी त्या वेदश्रुतीच्या सकला निर्गुण रूप वर्णिता शिनल्या परिस्वरूपाची नाही ऐक्य झाल्या मग अवतरल्या गोकुळी. प्रवेश नव्हे निर्गुणी म्हणून हे वेळी जळल्या सगुनी. एरवी गवळी गयाच्या कामिनी पतिशयनी होत्या त्या इतक्या गोपी देखी भोगिल्या देखा परिहरिवरी रुसली राधिका. तिचे समाधान करावया भक्त सखा कुंजवनी प्रवेशला. ते श्री जयदेव पद्मवती रमण तेने केले समूळ कथन. राधा हे सचीचे अवतार पूर्ण अष्टमाध्यायी सांगितले तिचे सांगावे मूळ चरित्र तरी विशेष वाढेल हा ग्रंथ. हे पद्मपुराणीचे समस्त कथी येले असे जयदेवे दशम आणि हरिवंश. पद्मपुराणीची कथा विशेष हरिविजयी लिहिल्या निर्दोष शब्द नथे विजय ग्रंथाते मुळा वेगळी सर्वथा प्रसिद्ध नवेची कथा आणि या ग्रंथाचे मी करता मैसे म्हणता दोष लागे. वरदायक रुक्मिणी कांत तेने लिहिला हरिविजय ग्रंथ त्यांचेच तो जाणे समर्थ मज काही नकळे हे रेवी मी दीन पामर तेने माझे नाम ठेविले श्रीधर. मूर्खा हाती हा ग्रंथ थोर का करविला तो जाणे. गोकुळीचे बालक्रीडा कथन पूर्ण झाले येथून पुढे आता अक्राग्रमण बहु निरूपण रसाळ. श्रीकृष्ण मथुरेशी जाईल प्रेमाचा सागर उचंबळेल हे ते कथा ऐकता हृदय उचलेल प्रेमळ सद्भाविकांचे. हरी विजय ग्रंथ श्रेष्ठ ते केवळ वैकुंठ पीठ इंदिरानाथ त्रिभुवन वरिष्ठ तेचे प्रगट तेथेच दिसे वैकुंठी अवघे समसमान चतुर्भुज घनश्याम वर्णन येथे जे सद्भावे करिता श्रवण हरिरूप पूर्ण ते होते. या लागे जे वैकुंठी सुख पाहता ते सुख हरिविजय श्रवणे येत हाता. अनुमान धरावे न श्रोता केवळ कविता हे नव्हे ब्रह्मानंद श्रीधरवरा
श्रीमदिमातविहारा पुराणपुरुषा निर्विकारा रुक्मिणीवरा श्रीविठ्ठला इति श्रीहरिविजयग्रंथ समस्त हरिवंश भागवत परिसोत सद्भक्तपंडित सप्तदशमोऽध्याय गौडः। गोपाल कृष्ण भगवान की जय।